नमस्कार मित्रांनो. आपल्या महाराष्ट्राला संतांची आणि शूरवीरांची मोठी परंपरा लाभली आहे. पण आपल्या महाराष्ट्रात एक असं पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आहे ज्या भूमीला प्रत्यक्ष देवांचे पाय लागले आहेत. जिथं ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला गेला आणि ज्या भूमीचा संबंध थेट छत्रपती शिवरायांच्या घराण्याशी येतो. होय, आपण बोलतोय नगर जिल्ह्यातील नेवासे या पवित्र भूमीबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेवाशाचा हाच थक्क करणारा इतिहास अतिशय सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉक्टर ह.धी. सांकलिया यांनी 1954 ते 1961 या काळात नेवाशातील प्रवरा नदीकाठी उत्खनन केलं होतं. नेवाशातील लाडमोड टेकडी आणि चिरकी नाला परिसरात या पुरातत्व विभागाच्या टीमला काही अवशेष सापडले. डॉक्टर सांकलिया यांना येथे मध्य अश्मयुगातील वैशिष्ट्यपूर्ण दगडी हत्यारे, हातकुऱ्हाडी, तासण्या, रांजण, भांडी मोठ्या प्रमाणात सापडली. या हत्यारांच्या विशिष्ट बनावटीमुळे त्यांनी या अश्मयुगीन संस्कृतीला आणि उद्योगाला जागतिक स्तरावर नेवासियन असं नाव दिलं. नेवासे हे ताम्रपाषाण युगातील इसवी सन पूर्व 1500 ते 1000 वर्षापूर्वीचे जोरवे संस्कृतीचे एक प्रमुख केंद्र होते. येथे उत्खननात विशिष्ट प्रकारची नक्षीकाम केलेली लाल काळ्या रंगाची मातीची भांडी, तांब्याची हत्यारे, मणी आणि धान्याचे अवशेषही सापडले. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून ते 1ल्या शतकाच्या स्तरामध्ये येथे रोमन साम्राज्याशी असलेल्या व्यापाराचे पुरावे जसे की रोमन अम्फरा भांडी आणि नाणी सापडल्याने हे गाव जागतिक स्तरावर पोहोचले. परंतु अजूनही नगरकरांना या ऐतिहासिक शहराबद्दल जास्त माहिती नाही. थोडक्यात सांगायचे तर अभ्यासकांच्या मते नेवासे हे मानवी वसाहतीचे दुर्मिळ आणि समृद्ध ठिकाण होते. तेथे अश्मयुगापासून ते थेट मध्ययुगापर्यंतच्या मानवी संस्कृतीच्या विकासाचे एका पाठोपाठ एक स्तर पाहायला मिळतात. मित्रांनो, आता येऊ काही ऐतिहासिक व पौराणिक संदर्भांकडे. डेक्कन कॉलेजच्या टीमने नेवाशाला सर्वात अगोदरची मानवी वसाहत होती हे प्रूव्ह करून दाखवले. त्यामुळे पौराणिक काही दाखल्यांत असलेले नेवाशाचे संदर्भ अगदी खरे वाटतात. नेवाशाचा इतिहास थेट पौराणिक काळाशी जोडलेला आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अमृत निघाले. हे अमृत असुरांच्या हाती लागू नये म्हणून भगवान विष्णूंनी एका परम सुंदर स्त्रीचं रूप धारण केले. त्याला आपण मोहिनी अवतार म्हणून ओळखतो. या मोहिनी रूपाने असुरांना भुरळ पाडून देवांना अमृत वाटले. असे मानले जाते की विष्णूंनी ज्या भूमीवर हा मोहिनी अवतार घेतला आणि राहणे पसंत केले ते ठिकाण म्हणजेच आपले नेवासे. आजही नेवाशामध्ये जगातील एकमेव मोहिनी राज मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे, जे या पौराणिक इतिहासाची साक्ष देते. याच संदर्भात अजून एक दंतकथा आहे, ती म्हणजे राहूची. भगवान विष्णू जेव्हा देवांना अमृत वाटत होते तेव्हा राहू राक्षस हा वेश बदलून देवांच्या रांगेत येऊन बसला. त्याने अमृतही प्राशन केले. जेव्हा भगवान विष्णूंना हे समजले तेव्हा त्यांनी राहूचा शिरच्छेद केला. शिरच्छेदाचा हा प्रहार एवढा ताकदवर होता की राहूचे शिर थेट राहुरीत जाऊन पडले. राहूच्या धडामुळेच त्या गावाला राहुरी नाव पडले. आजही राहुरीत राहूचे मंदिर आहे. नेवाशाचा संबंध फक्त विष्णूशीच नाही तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाशीही आहे. होय, नेवासे हे भगवान खंडोबा यांची सासूरवाडी आहे. खंडोबा देवाची पहिली पत्नी म्हाळसा देवी, ज्यांना बाळूबाई असेही म्हटले जाते, या नेवाशाच्या तिमट गावच्या व्यापाऱ्याची कन्या होत्या. खंडोबा आणि म्हाळसा देवी यांचा विवाह याच भूमीशी जोडलेला आहे. आजही नेवाशामध्ये म्हाळसा देवीचे म्हणजेच बाळूबाईचे मंदिर श्रद्धापूर्वक पूजले जाते आणि दरवर्षी येथे मोठा उत्सव साजरा होतो. नेवाशाचा संदर्भ अजून एका गौरवपूर्व गोष्टीशी जोडलेला आहे. महाराष्ट्राचे लाडके संत ज्ञानेश्वर माऊली हे पैठणहून पुणतांब्याकडे जात असताना ते नेवाशात थांबले. ज्ञानेश्वर महाराजांनी याच नेवाशाच्या भूमीवर बसून भगवद्गीतेवर मराठीत टीका लिहिली, जिला आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणून ओळखतो. नेवाशामधील प्रवरा नदीच्या काठी असलेल्या महादेवाच्या मंदिरात एका खांबाला टेकून माऊलींनी सच्चिदानंद बाबा यांच्याकडून ही ज्ञानेश्वरी लिहून घेतली. हा खांब आज पैस खांब म्हणून ओळखला जातो.
याच भूमीवर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते. त्यामुळेच वारकरी संप्रदायासाठी नेवासे हे पंढरपूर इतकेच पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. आता याच सगळ्या दाखल्यात अजून एक ऐतिहासिक दाखला काही इतिहास तज्ज्ञ देतात. त्या दाखल्यानुसार नेवासे हे छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी ही आहे. इतिहास तज्ज्ञ सतीश कदम व अजून काही इतिहासकार हा दावा सप्रमाण देतात. ब्रिटिश लेखक ग्रँड डफ, मल्हार रामराव चिटणीस बखर, शेडगावकर भोसले बखर अशा काही बखरींमध्ये नेवासे ही शिवरायांची तिसरी सासूरवाडी होती असं सांगितलंय. एक लक्षात घ्या, हा दावा आम्ही करत नाहीत. इतिहासकारांच्या दाव्याबाबत आम्ही फक्त इथे सांगतोय. अर्थात काही जण मोहिते घराणं हे तळबीडचं होतं असंही सांगतात. परंतु मोहिते घराणं हे एवढं पराक्रमी होतं की त्यांच्या वेगवेगळ्या पिढ्यांना वेगवेगळ्या जहागिऱ्या मिळाल्या होत्या. त्यातील एक जहागिरी ही नेवासाही होती असाही दावा आहे. आता या दाव्याबाबत अनेक मतांतरे असतील, परंतु त्यावर अजून संशोधन व्हावं एवढंच आम्हाला वाटतंय. या दाव्यानुसार ग्रँड डफ व मल्हार रामराव चिटणीस बखर या लिखित साधनात हा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई साहेब या मोहित्यांच्या कन्या होत्या. भिकाजी चव्हाण मोहिते नेवासकर यांच्या कन्यका तुकाबाई साहेब या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजीराजेंच्या पत्नी होत्या. भिकाजी चव्हाण मोहिते यांचे ज्येष्ठ चिरंजीव विठोजी यांना आदिलशहाकडून अमीरराव हा किताब मिळाला होता. त्यांना नेवासे ही जहागिरी दिली होती. याच विठोजी अमीरराव मोहिते यांच्या कन्या पुतळाबाई साहेब या शिवरायांच्या तिसऱ्या धर्मपत्नी होत्या. तुकाबाई साहेबांचे भाऊ संभाजी मोहिते हे सुपे परगण्यावर अंमलदार म्हणून होते. शिवरायांचा हा विवाह म्हणजे मोहिते घराण्याला स्वराज्य संवर्धनात सोबत घेऊन बरोबरीने स्वराज्य सेवेत आणण्यासाठीचा एक डाव होता. शिवरायांचा पुतळाबाई साहेबांसोबत 1653 मध्ये पुण्यात विवाह झाल्याच्याही काही नोंदी असल्याचं हे इतिहासकार सांगतात. शेडगावकर भोसले बखरीतही असाच उल्लेख आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुतळाबाई एकमेव महाराणी होत्या ज्या सती गेल्या होत्या. जर इतिहासकार याच पुतळाबाई साहेबांचे माहेर हे नेवासे असल्याचा दावा करत असतील तर नगर जिल्ह्यासाठी हा गौरवाचा इतिहास नक्कीच आहे. काही बखरकारांनी मोहितेंच्या कन्येचे नाव सईबाई असे घेतले आहे, परंतु हे चूक आहे असा दावाही काही इतिहासकार करतात. नेवाशाच्या असणाऱ्या पुतळाबाई साहेब यांना मूलबाळ झालं नाही, त्यामुळे इतिहासकारांच्या त्या विस्मृतीत गेल्या असाही दावा अनेकदा होतो. त्या उलट सईबाई साहेब या शिवरायांच्या आणखी एक पत्नी होत्या, त्या पुत्रवती होत्या, त्यामुळे इतिहासाच्या पानांवर त्या गाजल्या. छत्रपती शिवराय व पुतळाबाई साहेबांच्या विवाहाबद्दलही मतमतांतरे आहेत. काही बखरकारांच्या मते हा विवाह राजगडावर झाला, परंतु 1653 मध्ये राजगडाचे बांधकामच चालू होते. ते बांधकाम 1662 पर्यंत चालले, त्यामुळे त्यांचा विवाह राजगडावर झाला या गोष्टीला दुजोरा मिळत नाही. परंतु पुतळाबाई साहेबांचे लग्न हे पुण्यात झाल्याचे काही इतिहासकार सांगतात. परंतु या सगळ्या इतिहासकारांमध्ये विठोजी चव्हाण मोहिते नेवासकर हे नेवाशाचेच एक पराक्रमी महापुरुष होते, यावर मात्र सगळेच इतिहासकार ठाम आहेत. मित्रांनो, तुम्हाला नेवाशाचा हा इतिहास कसा वाटला? नेवाशाच्या गौरवशाली वारशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. तुमच्या उत्तराने व लाईकने आम्हाला असेच नवनवीन विषय मांडायला हुरूप येतो. आमचं यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्राम चॅनलही फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.